नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुकाराम मुंडेंची धास्ती, सोलापुरातील मावा विकणाऱ्या पानटपऱ्यांना कुलूप. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मैदानात. आता आडोशाला मावा विक्री. सोलापूर शहरात मावा विकणारे दररोज अंदाजे 30 ते 40 लाख रुपये कमवतात. तुकडा सुपारी, तंबाखू, कात, चुना टाकून मावा बनवतात. काही जण त्यात गांजाचे पाणी देखील टाकतात असे बोलले जाते. जीवितास धोकादायक असलेल्या मावा व गुटखा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पानटपरी चालकांना 12 जुलै 2012 रोजी झालेल्या गुटखाबंदीची आठवण झाली. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी देखील आता कारवाईसाठी फिरताना दिसत आहेत. आयुक्त मुंडे यांनी लोकांच्या जीवितास धोका होईल असे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर, भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच मावा, गुटखा विक्रेत्यांवर भारतीय न्याय संहितेतील कलम 123 नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यात दोषींना 10 वर्षापर्यंत शिक्षा व दंडाचीही तरतूद आहे. याची धास्ती पानटपरी चालकांनी घेतली आहे. चौकाचौकात बिनधास्तपणे मावा चोळणाऱ्या, गुटखा विकणाऱ्या पानटपऱ्यांना आता कुलूप दिसत आहे. विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासूनच खूपच सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. सध्या मावा, गुटखा विकणाऱ्या अनेक पानटपऱ्या बंद झाल्या आहेत.